वाल्मिक कराडने एकदा नव्हे तर तब्बल 6 वेळा आवादा कंपनीकडे खंडणी मागितली। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज चॅनल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने आरोपपत्र सादर केल्यानंतर आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात नव्या गोष्टी समोर येत आहेत। 2 कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीने आवादा कंपनीकडे मागितली होती, अशी माहिती या कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आली आहे। सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान वाल्मिक कराड व त्यांच्या गुंडाकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते। पैसे द्या नाहीतर प्लांटचे काम बंद करा अशा धमक्या दिल्या जात होत्या। आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी पहिला फोन वाल्मिक कराड यांच्याकडून 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आला। परळीला येऊन भेटा नाहीतर काम बंद करा, तुमची कामे कुठे सुरू आहेत याची मला माहिती आहे, तुम्ही जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना माझ्याकडे घेऊन या, असे वाल्मिक कराड फोनवरून अधिकाऱ्यांना सांगत होता। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही काम सुरू करू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली होती। वाल्मिक कराड विष्णू चाटे यांची माझे सहकारी शिवाजी धोपटे यांच्यासह परळीच्या जगमित्र या संपर्क कार्यालयामध्ये भेट झाली होती, असेही आवादा कंपनीचे अधिकारी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून म्हणाले। वाल्मिक कराडने खंडणीसाठी पहिला फोन 28/8/2024 तर दुसरा फोन 11/9/2024 रोजी केला होता। 8/10/2024 ला तिसरा फोन केला तेव्हा परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि शिंदे यांचे सहकारी शिवाजी धोपटे यांच्यासोबत थेट भेट झाली होती। खंडणीसाठीचा चौथा कॉल 26/11/2024 सुदर्शन घुले यांनी केला होता। कंपनी येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, असे म्हणत घुलेने धमकावले। तर पाचव्यांदा 29/11/2024 रोजी विष्णू चाटेने 11:30 वाजता कॉल केला आणि वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे सांगून त्याने कराड यांच्याकडे फोन दिला। तेव्हा अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शन शिंदे सांगितले आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा आणि तुम्ही पण इथून निघून जा, काम चालू कराल तर याद राखा, असा दम वाल्मिक कराड यांनी मारला होता। तर 29/11/2024 रोजी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले खंडणीसाठी आधी फोन केला आणि थेट मसाजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला। तेव्हा वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही पूर्ण करा, अण्णा आज केजमध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या, असे सांगत तो निघून गेला, असेही या जबाबामध्ये नमूद करण्यात आले आहे। खंडणीसाठी शेवटचा कॉल 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले यांनी केला आणि नंतर तो कंपनी ऑफिसमध्ये आला। त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत दहशत निर्माण केली। थोपटे यांना 2 कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा, असे घुले वारंवार म्हणत होते। त्यावेळी तेथे उपस्थित संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे सांगितले। तेव्हा तुला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील त्यांनी दिली। एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आवादा कंपनीकडे 5 ते 6 वेळेस या संपूर्ण गुंडांनी त्यांच्याकडे 2 कोटी रुपयाची मागणी केली आणि शेवटी संतोष देशमुख हे देखील त्या कार्यालयामध्ये होते। त्यांनी कंपनी बंद करू नका असं सांगितल्यानंतर त्यांना देखील संतोष देशमुख यांना धमकी देण्याचं या गावगुंडांनी प्रकार घडलाय आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण घडलंय। त्यामुळं या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड स्वतः आणि त्यांचे संपूर्ण टीम आणि त्यासोबतच माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील हात आहे, असं आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं। कारण की अनेक वेळा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि अनेक वर्षापासून त्यांचे संबंध आहेत। कालच फेसबुकवर देखील काही गोष्टी व्हायरल होत होत्या, या अगोदरचे काही गुन्हे व्हायरल होत होते। या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर देखील अनेक वेळा गुन्हे सोबत झालेले आहेत। त्यामुळे या 5-5 वेळेस धमकावणं, फोनवरून बोलणं, फोनवरून खंडणी वसूल करणं, ऑफिसमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी होत असताना याला कुठेतरी मोठं पाठबळ लागतं। ते मोठं पाठबळ कुठंतरी धनंजय मुंडे यांचंच पाठबळ होतं आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सरळ हात असल्यामुळं धनंजय मुंडे यांना देखील आरोपी म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। त्यांना देखील जेल झाली पाहिजे आणि त्यांना देखील यांच्याबरोबर शिक्षा झाली पाहिजे, अशी देखील सोशल मीडिया असेल आणि संपूर्ण सामान्य लोकांकडून मागणी होत आहे। या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं ते नक्की राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।